नमस्ते. श्री कृष्णार्पणमस्तु. ऑडिओ वर्ल्ड सादर करत आहे आजची एक नवीन कथा. कथेचं नाव आहे टाटा नावाचा ब्रँड. मी 9 वर्षांचा होतो. आम्ही त्या सुमारास मुंबईत कुलाब्याला नौदलाच्या कॅन्टॉन्मेंट वसाहतीत राहत होतो. त्या वसाहतीला लागून युनायटेड सर्व्हिसेस क्लबचे अरबी समुद्राला लागून विस्तीर्ण असे गोल्फचे मैदान होते. अनेकदा तिथे टाटा गोल्फ खेळताना आम्हा मुलांना दिसायचे. एका रविवारच्या प्रसन्न सकाळी मला स्पष्ट आठवते, आम्ही मुले आमच्या सायकली दमटवत असताना टाटा गोल्फच्या मैदानावर टी ऑफच्या तयारीत होते. अगदी त्याचवेळी तिकडून एक तरुण नाविक अधिकारी चालला होता. आम्हाला थांबवत आणि टाटांकडे उंगली निर्देश करीत आम्हाला सांगू लागला, मुलांनो, त्या व्यक्तीनं नीट बघून घ्या. लोक आयुष्यात बक्कळ धन कमवतात, पण त्यांच्या इतका मान खूप कमी जणांना मिळतो. 15 वर्षानंतरचा काळ. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप या कंपनीत मी नुकताच कन्सल्टंट म्हणून रुजू झालो होतो. टाटा मोटर्स बाजारात एक नवीन ट्रकचे मॉडेल आणणार होते. त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आमचा ग्रुप टाटा मोटर्ससाठी वेगवेगळी माहिती संग्रहित करीत होता. त्यानिमित्ताने मी बराच वेळा राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तर पूर्व भारतात खूपदा दुर्गम भागात, जेथे ट्रक ड्रायव्हर विश्रांतीसाठी थांबत, त्यांना गाठत असे. त्यांच्याशी दोस्ताना करून त्यांच्याबरोबर जेवता जेवता प्रसंगी 1-2 पेग घेत असे. मला हवी असलेली माहिती काढून घेत असे. अशा जवळजवळ 500पेक्षा अधिक ड्रायव्हर्सना मी त्यावेळी भेटलो होतो. अशाच एका उत्साहवर्धक बैठकीत मी एका ज्येष्ठ शीख ड्रायव्हरला मुद्दामून प्रश्न केला, पापाजी, राग मानू नका, पण इतर चांगले ट्रक जसे भारत बेन्झ, अशोक लेलँड बाजारात आहेतच. ते घसघशीत सवलती देखील देतात. मग तुम्ही टाटांचेच का बरे ट्रक पसंत करता? इतकी पसंती आणि जाज्वल्य निष्ठा टाटा ब्रँडला का बरे देता? पापाजींची नजर शून्यात गेली. एक विसरू पाहणाऱ्या घटनेचे तरंग नकळत त्यांच्या डोळ्यात दिसू लागले. त्यांना आठवली ती एक 1994ची भयानक थंडी गोठवणारी रात्र. त्यांच्या भावाला, घराला आणि त्याच्या ट्रकला अचानक भस्मसात करणारी कौटुंबिक, न भरून येणारे दुःख तर आभाळागत होतेच, पण 5 जणांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर अवलंबून होता, तो त्यांचा ट्रक पण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. संपूर्णपणे खचलेले पापाजी ते शहर सोडून पंजाबातील गावी परतण्याच्या विचारात होते. इतक्यातच काही दिवसानंतर दंगलीची धूळ खाली बसल्यानंतर टाटा मोटर्सचा एक कर्मचारी त्यांच्या घरी आला. त्यांना एकही प्रश्न न विचारता त्यांच्या हातात नवीन ट्रकच्या चाव्यांचा जोडगा देऊन निघून गेला. पापाजी आणि त्यांच्यासारखे खूप शीख ड्रायव्हर्स शीख विरोधी दंगलीत आपले ट्रक गमावून बसले होते, जी त्यांची रोजीरोटी होती. अशा असंख्य ड्रायव्हर्सना टाटा मोटर्सने शोधून निःशुल्क ट्रक वितरित केले होते. ही घटना कुठेही छापून येणार नाही याची संपूर्ण खबरदारी आवर्जून टाटा मोटर्सने त्यावेळी घेतली असताना देखील अशा ट्रक ड्रायव्हर्सच्या स्मृतिपटलांवर आजही ती जणू कायमची कोरली आली आहे. वरील सर्व घटनाक्रम कथन करताना पापाजींचे डोळे पाणावले होते आणि उलगडले गेले ते टाटा या ब्रँडबरोबर केलेल्या आजन्म कराराचे गुपितसुद्धा. व्यवहारात सचोटी आणि दर्जा राखत बाजारातील आपले अत्युच्च स्थान प्राप्त करणाऱ्या समूहाप्रती तो होता पापाजींचा नितळ, पारदर्शक, दिशादर्शक ठरेल असा लाख मोलाचा सल्ला, नाही का? मित्रांनो, तुमच्या व्यवहारातील उत्तमोत्तम कार्यकुशलता आणि नेकीची खरे तर भारताला आजच गरज आहे. ती आपल्या उत्कर्षाच्या नांदीच ठरेल. अशा सुरस, वेधक कथा म्हणूनच मग सामान्य जनांना देशाच्या भवितव्याचा विचार करण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.